समचरण सरोजन सादरं नीलाभतां जगन्निहतपाणि मण्डलं मननं करुणिकुसुमाला कंजनं कंजनेत्रं सदैवलासं चिंतने. प्रथम पांडुरंग परमात्म्यात वंदन. तसेच महाराष्ट्राचे दैवत महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांची जयंती आहे असे लोकमान्य टिळक, आणि आज आपल्या कार्य येथील नेवाई स्कूल शाळेमध्ये येण्याचा योग आज आल्याच्या नंतर खरोखर या ठिकाणी आपल्या शाळेतील मुला मुलींनी चांगल्या पद्धतीने भाषण करण्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यामध्ये सर्वात जास्त ज्यांची खरोखर म्हणजे कौतुक करावं लागेल अशा सर्व मुलींचं प्रथम मी अभिनंदन करतो. आणि त्यानंतर मुलांचं अभिनंदन करतो. याचं कारण असं आहे, मुला मुलींचं अभिनंदन केलं असतं मी म्हणजे दोघांचं सोबत झालं असतं, परंतु प्रथम मुलींचं केलं. त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कारण काय, मुलींनी जवळपास मला वाटतंय 15 तरी मुलींनी भाषण केलं. 15 मुली असतील, 15 पेक्षा जास्त. आणि मुलांनी 4-5 मुलांनी फक्त भाषण केले. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, आपणही मुलीच्या बरोबरीने चाललं पाहिजे. जे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण आहे महिलांचं 50% आरक्षण, आपलं 50% आता आपण बराबरीत आहोत. आपण मागे राहिलो, त्याच चिंता थोडं विचार करा विद्यार्थी मित्रांनो. कारण का, आपणही अभ्यास केला पाहिजे. खरोखर त्या तिडके मुलींनी जे भाषण केलं त्याचं मी विशेष अभिनंदन करतो सर. ज्यावेळेस आपण इथं स्टेजवर येतो, कारण काय, ज्यावेळेस आपण मुलं बसतो, एखाद्या गप्पा मारतो, तर चांगल्या पद्धतीने आपण एकाच पद्धतीने गप्पा मारत असतो. पण ज्यावेळेस इथं स्टेजवर यायचंय आणि स्टेजवर आल्याच्या नंतर आपल्याला 4 शब्द बोलायचे आणि ते बोलत असताना आपल्याला सुचतंय का नाही हा प्रश्न, म्हणजे ह्या गोष्टी होतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, तुमची शाळेची जी सिस्टम आहे, शाळेचं नियोजन आहे, खरोखर वाघमारे सरांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका यांचं पण मी अभिनंदन करतो की